पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला केवळ 4च दिवस बाकी राहिलेले असताना प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी मात्र प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे। प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, शीतल वर्णेकर आणि शिवानी नरळे या चारही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। इतर उमेदवारांच्या तुलनेत भाजपच्या उमेदवारांचा प्रभागातील प्रत्येक भागात अगदी घर टू घर जाऊन प्रचार सुरू असल्याने मतदारांचा उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। शनिवार दिनांक 10 जानेवारी रोजी प्रभाग 12तील भाजपच्या अधिकृत उमेदवारांचा प्रभागात आपुलकीचा संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता। या दौऱ्याला करवीर हाऊसिंग सोसायटी, डीएम विहीर, रुपीनगर येथून सुरुवात झाली। उमेदवारांनी करवीर सोसायटी, डीएम विहीर भाग, कोयना सोसायटी, इंद्रायणी सोसायटी, श्रमसाफल्य सोसायटी आणि कर्मयोग सोसायटी या भागातील मतदारांच्या गाठीभेटी घेत त्या भागातील समस्या व अडीअडचणी यावर संवाद साधला। उमेदवारांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत आगामी काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर समस्या सोडवण्याचा विश्वास मतदारांना दिला। नागरिकांनी देखील फटाके वाजवत व औक्षण करत उमेदवारांचे उत्साहाने स्वागत केले। भाजपचे जे उमेदवार आहेत ते केवळ निवडणूक आली म्हणूनच आमच्याकडे आले असं नाही, तर जेव्हा आम्हाला कधी अडचण असेल तेव्हा ते उभे राहतात। केवळ विकास कामेच नाहीत तर आमच्या कौटुंबिक सुखदुःखातही ते सहभागी होतात, अडीअडचणीच्या काळात मदत करतात, अशी भावना महिला मतदारांनी आपला आवाज सोबत बोलताना व्यक्त केली। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखिळे यांनी घेतलेला हा आढावा व मतदारांशी साधलेला संवाद पाहूयात। प्रभाग क्रमांक 12 मध्ये आज आपण आहोत। ताई, निवडणूक सुरू आहे, प्रभाग 12 मध्ये कोणाची हवा आहे? कमळ, फक्त कमळचीच हवा आहे। का तर आपल्या भाऊंनी आपल्याला भरपूर साथ दिलेली आहे। आपले प्रवीण भालेकर आहेत, एस के बापू, शांतकर बापू ते आहेत आणि वेर्णेकर मॅडम आहे। सगळ्यांनी चांगलं केलेलं आहे। एका कॉलवरती कधीही कॉल करा, रात्री कधी करा, बेरात्री करा, त्या कॉलवरती एका कॉलवरती इथं हजर होतात आणि आमचे सगळे कोणती बी इच्छा असू द्या, पुरे होत्या, काय जरी अडचण आली आपल्याला एका कॉलवरती ते इथं येतात। का तर आता आपली हवा आहे ती कमळचीच हवा आहे आणि येऊन येणार कोण? कमळ शिवाय आहेच कोण? काय आता इकडे काय काम झाली, काय काय बाकी आहे? आपल्या इथं ड्रेनेजचं होतं काम, ड्रेनेजचं काम सुद्धा करून दिलेलं आहे। पाण्याचे पाईपलाईन नवीन टाकलेले आहेत, रोडचं काम केलेलं आहे, परत लाईटीचं बी काम केलेलं आहे आपल्या इथं। म्हणजे जे नव्हत्या त्या गोष्टी सगळ्या करून दिलेल्या आहेत आणि इथून पुढे बी करत राहणार ते, असं सांगेल करणार पण ते अंडरग्राऊंड करून दिलेलं आहे लाईटीचं। आता फुलाचं बी सांगितलं, फुल बी करतो म्हणतात, खरं आहे तसाच आपल्याला बरं आहे फुल। एवढ्या ह्याच्यात नको आवाज मोठा आहे तसाच आवाज बरं आहे फुल। खूप चांगला स्वभाव बी आहे आणि खूप छान आहे स्वभाव। कधी बी फोन करा ते एका कॉल वरती येतात आणि काम होऊन जाणार। लाईट जरी नसली, लाईट का आली नाही तर त्याच्यासाठी जरी फोन केला तर सर लगेच फोनवरती 5 मिनिटात लाईट आलेली आहे। पाणी ज्या दिवशी पाणी नाही आले, पाणीचा मेसेज येतो, आज पाणी लवकर गेलं, फोन केल्यानंतर 5 मिनिटानंतर पाणी ह्या टायमिंग पर्यंत पाणी येणार म्हणून सांगितल्यावर लगेच सांगणार ते पाणी। आम्ही सहसा म्हणजे माझं जसं लग्न झालं तसं मी प्रवीण भाऊंनाच बघितलेलं आहे आणि एस के बापूंना, शांताराम बापूंना, त्यांना ते बी चांगले आहेत। आता वेर्णेकर ताई उभारले, ते बी येऊ द्या। सगळे आपले कमळचे जेवढे पॅनल आहेत ते सगळे येणार, हेच आपले हे 16 तारखेला निकाल काय असेल? कमळचाच निकाल असेल। हे प्रभाग क्रमांक तुमचा 12 आहे, काय इथं कोणाची हवा आहे? कमळ। का बरं? असं केलंय तेवढं ना, काय काय केलं? भरपूर केले। रोडची कामं केले, अंडरग्राऊंड लाईटी केल्यात, पाण्याच्या सुविधा केल्यात, काय नाल्याचं सगळं केलंय, काय नसन ते करते, मारलेल्या हाकाला वर देते। एवढी मोठ्यांनी बांधकामं झाली, कधी अडचणी आल्या नाही, कधी काही सुद्धाही नाही, भरपूर केले। आता घरी होते त्यांचं 4 वर्षे पद नव्हतं, तरी त्या पदाचं नव्हतं तरी ते अशा म्हणले नाहीत की माझं पद नाही आणि मी नाही करणार, नाही रात्रीचे उठून येणार आणि करणार। एवढं बापूंचा स्वभाव। कोण कोण तुमच्याकडे यायचं, काय मदत केली? आमच्याकडे बापूच फक्त, बाकी आमच्याकडे जास्त कोणी नाही। काय कसं काम राहिले त्यांचं? बहुत खूप छान। आणि आता एवढीच इच्छा आहे, एवढीच इच्छा आणि ते होणार, येणार तेच। निवडणूक सुरू आहे, कोणाची हवा आहे? मला तर वाटतं भाजपचीच। का बरं? कारण कसं आहे, भाजपचे 4ही उमेदवार भक्कम आहेत आणि त्यांचं कसं आहे, सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये मोलाचे योगदान आहे। आणखीन शिक्षण म्हणजे काही अडीअडचणी येऊ ते सगळ्यांसाठी धावून येतात,
फक्त कधीही फोन करू कोणीही तरी लगेच धावत धावत येतात. त्यामुळे त्यांचं 100% तेच येणार मला तर वाटतं. उमेदवार कोण कोण? उमेदवार आहेत शीतलताई वर्णेकर, शिवानीताई नरे, एस के बापू आणि प्रवीण भालेकर शेठ. हे चारही उमेदवार आहेत. त्यांचे चारही उमेदवारांचे भरपूर चांगले काम, म्हणजे कामाबद्दल भरपूर जणांकडून मी ऐकले की त्यांचं काम ना एकदम व्यवस्थित असतं. आणि कसं आहे, कामाच्या त्यांना जेव्हाही काम पडो ते लगेच धावत येतात की हा बाबा तुमचं काम काय आहे ना, कधीही सांगेल तेव्हा ते पळत येतात. त्यांना कसं वातावरण आहे? वातावरण पण भरपूर चांगलं आहे, रिस्पॉन्स तर भरपूर आहे त्यांना. आणखीन कसं आहे, मला एकच बोलायचंय की लहानांचे आवडते मोठ्यांच्या चाहत्या अशा या भाजप पक्षाला बहुमताने निवडून द्या. ताई, निवडणूक सुरू आहे, तुमचा प्रभाग क्रमांक 12 आहे. कोणाची हवा आहे? याचीच हवा आहे. काय कोण आलं होतं तुमच्याकडे? आमच्याकडे आता एस.के. बापू, प्रवीण भालेकर. हा. आमच्याकडे रोड वगैरे सगळंच बाकी आहे. थोडे पाण्याचे, लाईटीचे सगळेच प्रॉब्लेम आहेत. आमची अशी इच्छा आहे त्यांनी आमची सगळी अपेक्षा पूर्ण करावी. हा, हा. याच्या पुढे जे राहिलेली कामं ना ती ह्यांनी पूर्ण करावी. अर्धी तर केलीच त्यांनी, याच्या पुढे करावी नाही. आणि ह्यांनी बापूंनीच काम केलेलं आहे. हा, हेच येणार. आणि आता पण करावं. पण केलेलं आहे आमचं काम. आणि आमच्या अजून इच्छा आहे का आमचं रोग अजून चांगलं व्हावं. बाकी काही नाही, बाकी सगळे चांगले. कोण आलं होतं तुमच्याकडे? त्यांचा स्वभाव कसा आहे? हो, सगळे ते दोघं पण चांगले आहेत. ते दोघं जण पण आमच्याकडे येतात. काही कसं काम राहिले तुमचं? काय आता हे सगळं त्यांनी केलेलं आहे पहिलं, पण अजून नवीन व्हावं असं काहीतरी आमच्या असं हे नाही हो भाग. महिलांची काय अपेक्षा? महिलांचे काय आता हेच आपलं चांगलं झालं बस झालं काय नाही. काय हवा कुणाची? आपण त्यांना त्यांची कमळचीच हवा आहे. कमळचीच हवा आहे. आणि आम्ही त्यांनाच करणार. आमची पुढची कामं सर्व व्हायला पाहिजे ना, आम्ही त्यांनाच करणार, निवडून आणणार आणि येणार ते. दीदी, कसं वातावरण आहे? म्हणजे जेव्हापासून प्रचार सुरू झाला तेव्हापासून चांगलं वातावरण आहे. आणि परत वर्णेकर सरांनी जी शाळा सुरू केली, आमची मुलगी त्याच शाळेत आहे. परत प्रवीण सर पण चांगले आहेत, परत एस.के. बापू पण चांगले आहेत. त्याच्यामुळे एकदम चांगलं वातावरण आहे. पण यावेळेस भाजपीला असं आम्हाला वाटतं मनापासून. काय कारण काय काम केली? सगळीच कामं म्हणजे ते करतात. त्यांना आपण जे सांगू ना ते सगळे कामं ते करतात. कधी रोडचं सांगितलं, कुठल्या शाळेचं सांगितलं, कोणाला कामाचं सांगितलं, तर तसे ते सगळे कामं करतात. आणि जेव्हा पण आपण जाऊ त्यांच्या ऑफिसवरती तेव्हा सगळेजण अवेलेबल असतात. म्हणजे असं नाहीये की पुढे बघू किंवा असं करू, तसं काय नाहीये. गेलं की समजून घेतात आणि करू आणि करतात ते. ताई, निवडणूक सुरू आहे, काय वातावरण आहे तुमच्याकडे? आमच्यामध्ये चांगलं आहे सगळं. काय कोणत्या उमेदवारांना चांगलं? आमचं जेवढं चार आहे ना, चारच चांगले. कोण कोण आलं होतं तुमच्याकडे? अपना एस.के. बापू है, नरले अप्पा है ना, कमल छाप चार है, चारों परवीन भालेकर है, सगळे चांगले. येतं पण आमच्या तर जास्ती एस.के. बापू हम लोग को बहुत भरपूर काम किया है. हमारा रास्ता नहीं था, रास्ता करके दिया. हाँ, आता चार है, हाँ चारों कर. हाँ. कैसा उनका यह योगदान रहा है? बहुत अच्छा रहेगा. किया अभी पहले भी किए वो काम, अभी भी करेंगे. हम लोग साथ है, वो लोग जितना जनता है सब साथ है उनके. हे सगळे चौघ आलेत तर आमचे रोज पाणी यावं आमच्याकडं. रोज रोड चांगला व्हावा, लाईटीचा प्रॉब्लेम सुटावा. आमचे रोड, लाईटीचा प्रॉब्लेम, पाणी आणि वड्याचं, एवढे आमचे जास्त प्रॉब्लेम आहेत. हे व्हायलाच पाहिजे आणि तेच येणार. आणि त्यांनी आमचा शब्द असा ऐकून त्यांनी करावं याच्या पुढे. आमच्या मिस्टरांना, प्रवीण भालेकरांनी कोरोना झाला होता तेव्हा आम्हाला कुठंच खॉट भेटत नव्हती. त्यांनी रात्रीच्या 2-3 वाजता प्रयत्न केलेला आहे. मला खूप त्यांचं हे आहे. म्हणून सगळीकडे फिरलो आम्ही, पण माझ्या मिस्टरांना त्यांच्यामुळे खॉट भेटली. कधीची ही गोष्ट आहे? कोरोनामध्ये. पहिली लाट का दुसऱ्या लाट? पहिले ज्याच्यामध्ये 19 ला हो जी लाट हो आली होती. हो पहिले ज्याच्यामध्ये आमची मुलं लय फिरत होती, पण त्यांनी आमच्यासाठी प्रयत्न केलाय. म्हणून त्यांची पण आमच्याकडे खूप अपेक्षा आहे. आणि आम्ही त्यांच्याकडे सगळ्यांकडेच, म्हणजे चौघांकडे हे करतोय. तर तुमच्या डोळ्यात अश्रू आली सांगताना. काय नाही, व्यक्तित्व तसं कसं झालेलं राहिलंय? हं. तुमच्या कुटुंबासोबत कसं त्यांचा संबंध राहिला? चांगला आहे. तर रस्त्याला भेटू द्या, कुठेही येऊ द्या, खूप म्हणजे हात करणारच. किती कामात असू द्या, गाडीत असू द्या, पण बोलणार. एस.के. बापू हे सगळेच
एवढा अनुभव आहे. नाही होणार येणार. फक्त त्यांनी पुढची सगळी कामं बरोबर करावी. लेडीज वर कोणी फोन करेल काय त्यांनी पटकन उचलून तेवढी कामं करावी व्यवस्थित, असं आमचं पण म्हणणं आहे. पुढची पिढी आहे ही आहे तेवढंच आमचं म्हणणं आहे. ते येणारच, आम्ही तरी करते, पण त्यांनी पण पुढे आपला हे केलं की त्याचं काम बरोबर करावं एवढंच आमचं म्हणणं आहे. हवा कुणाची? सध्या तरुणांचा जास्त प्रतिसाद आहे इथं कारण की त्यांचा कसं त्यांच्याकडे खूप अपेक्षा करतात ते सगळेजण की बाबा आज ना उद्या ही कामं होतील म्हणून. बरीच कामं पेंडिंग आहेत, पण आता अपेक्षा एवढीच आहे की त्या लोकांकडून ही कामं झाली पाहिजेत, बस एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. बरीच त्यातल्या त्यात कोणती आहेत आपण बोलू शकतो, कारण की ती पुढ्यात झाली पाहिजे त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं. आमच्या इथं प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की नाल्याचा प्रॉब्लेम आहे, पण तेही त्यांनी बऱ्याच लोकांनी सॉल्व्ह केलेला आहे. म्हणजे पहिला नाला बघितला नाही, आत्ताचा नाला जर बघितला तर खरंच खूप डिफरन्स आहे. राहिला विषय रोडचा, तर तेही बऱ्यापैकी झालाय, पण आमची इच्छा अशी आहे की तेही व्यवस्थित झालं पाहिजे बस. जसं की रोजगार हमी म्हणलं तर आजकाल कसं झालं, महिला प्रत्येक घराघरात काही ना काही एक छोटा मोठा उद्योग करतात आहेत. पहिले ही गोष्ट होत नव्हती, पण आता बीजेपी पासून जे स्टार्ट झालंय त्याच्यापासून लोक छोटा का होईना एक छोटासा बिझनेस करतायत, स्वतःच्या पायावर उभा राहताय. किसका यहाँ बोलबाला है ज्यादा? तो कमल का ही है अपना, कौन आते आपके पास? और जो अपना अच्छा किया उसको तो आना ही आना है निवर के, वो तो मालूम है. पर यहाँ है जो सर खड़े है ना अभी प्रवीण सर, वो कभी भी भेदभाव नहीं करते. और कभी भी ऐसा नहीं दिखा है कि हमने बड़े हैं करके, नहीं. कभी भी जाओ तो अपना सुन के लेते अच्छे से. मतलब ऐसा लगता नहीं कि सर बाहर से आए, हम उनको बोले कि बाहर से आए. और लोग करते हैं थोड़ा पर वो कभी नहीं दिखावा किया ऐसा. और अपना तो भगवा है तो है ही, उस पे तो अपना गुमान है, वही तो अपना अभिशान है. हम बिहार से, दरभंगा से 20 साल से रहते हैं यहाँ पे. इन लोग के सपोर्ट से ही रहते हैं यहाँ पे. ऐसा कैसा बाहर से आके यहाँ रहना, कम सपोर्ट 4 लड़के आपको संभाल रहे. कभी भी कुछ काम पड़े बोलते तो करके देते. सिफारिश पत्र लेने हुआ, कुछ काम हुआ गए तो करके देते. ऐसा नहीं करके दिए तो नहीं करके दिए, बहुत अच्छा. पण ये तो मन से है, राम से कृपा रोज करती हूँ की सरीच निवर के आने वाले. इथे मला आम्ही जिथं राहतो त्या एरियामध्ये मला सगळ्यात पहिले मला हे पाहिजे स्पीड ब्रेकर आणि रोडचं काम झालं पाहिजे. आणि अजून बरंचसं काही आहे अजून. आणि वर्णेकर ताई म्हणा, नरळताई म्हणा, शांताराम बापू भालेकर म्हणा, प्रवीण शेठ म्हणा, यांचे काम खूप छान आहे. त्यांनी सगळ्या क्षेत्रात पण चांगली प्रगती केली आहे. सगळ्या क्षेत्रात काम चांगलं केलं आहे.